मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी फक्त 5 मिनिटांमध्ये, तेही तुमच्या मोबाईल फोनद्वारे कशी करायची जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। झटपट व्हिडिओला पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मागे फटाके फुटत असेल तर त्याला इग्नोर करा। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला योजनेची ऑफिशियल वेबसाईट लाडक्या बहीण योजनेची ओपन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचा ऑप्शन दिसत असेल, लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा। तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल, तुमच्या समोर एक नवीन पान उघडून येईल। या पानावर तुम्हाला दिसत असेल ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर इथे तुम्हाला जी महिला योजनेचा लाभ घेत आहे तिचा आधार कार्ड नंबर द्यावा लागेल। म्हणजे जो तुमचा आधार कार्डचा वर जो नंबर दिलेला आहे तो नंबर इथे टाकायचा आहे। स्पेस वगैरे जे मदत जागा दिलेली असते ते टाकायची नाहीये। त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा जसाच्या तसाच तुम्हाला टाकावा लागेल। आधार कार्ड नंबर कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी व्हेरिफिकेशन करायचा आहे। परंतु खूप साऱ्या महिलांच्या जे आहे ना केवायसी मध्ये ओटीपी येत नाहीये। जसं माझ्या केसमध्ये झालं, याच्यावर ओटीपी आलेला नाही, डायरेक्ट सेकंड स्टेप ओपन झालेली आहे। तिथे लिहून आहे की ई-केवायसी करण्यासाठी, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची / पतीची माहिती द्या। आधार कार्ड नंबरवर म्हणजे तुमच्या आधार कार्डवर ज्यांचं नाव आहे पतीचं असेल तर पतीचा आधार कार्ड क्रमांक, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर जो कॅप्चा तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा ॲज इट इज इथे टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करसाल, खाली ओटीपी पाठवा बटन ऍक्टिव्ह होऊन जातं आणि त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवा बटनवर क्लिक केल्यानंतर हे लोड व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि इथे तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागू शकते। त्यानंतर पती किंवा वडिलांच्या आधार कार्ड नंबर सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल। तो ओटीपी तुम्हाला या पेजवर टाकायचा आहे। तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे ओटीपी टाकायचं तुम्हाला पेज ओपन होऊन जातं। आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी येऊन जाईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा। आता बघा, खूप साऱ्या केसेसमध्ये काय होतं की ओटीपी येत नाही, 15 मिनिटं होऊन जाते, 20 मिनिटं होऊन जाते, अर्धा तास होऊन जाते, परंतु ओटीपी येत नाही। तर यावेळेस काय करायचं, तर बघा इथे आहे ना तुम्हाला खाली एक टाइमर चालू दिसत असेल, जिथे ओटीपी टाकायचा ऑप्शन आहे त्याच्या खाली एक टाइमर आहे। तर तुम्हाला तो टाइमर 0 होईपर्यंत वाट पाहायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रिसेंड ओटीपीचं बटन येऊन जातं। तर तुम्हाला रिसेंड ओटीपी म्हणजे ओटीपी डबल पाठवा असं त्याचा मिनिंग होतं। त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट वाल्या बटनवर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर हे फायनल पेज ओपन होऊन जातं। आता इथे तुम्हाला मोबाईलवरून जर तुम्ही या केवायसी करत असेल तर तुम्हाला काही याच प्रकारचा ऑप्शन येईल। तर इथे तुम्हाला सांगतो, पहिल्या नंबरवरचं जे ऑप्शन आहे इथं तुम्हाला तुमचा जे आहे ना जात प्रवर्ग निवडायचा आहे। जात प्रवर्ग निवडताना एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही इतर मागासवर्गीय ज्याच्यामध्ये पण तुमचा जात येतं ते तुम्हाला इथे निवडावं लागेल। कोणतीही रॅन्डमली सिलेक्ट करू नका। तुमची जात प्रवर्ग इथे निवडल्यानंतर तुम्हाला खाली सेकंड नंबरचं ऑप्शन येईल। माझ्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत। तर पहिलं ऑप्शन मी तुम्हाला पहिलेच समजावून सांगतो, जर तुमच्या परिवारात कोणी सरकारी नोकरीवर होतं किंवा आहे किंवा निवृत्त झालेले आहे, म्हणजे त्यांनी त्यांची ड्युटी पूर्ण केलेली आहे आणि आता ते वेतन म्हणजे त्यांना हे पेन्शन मिळत आहे, तर त्या लोकांना इथे नाही निवडायचं आहे। आणि जर तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर नव्हतं किंवा पेन्शन धारक सुद्धा नाही आहे तर तुम्हाला इथे होय निवडायचं आहे। ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला इथे होय ऑप्शन निवडावं लागेल। त्यानंतर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन असेल की माझ्या परिवारात म्हणजे एका परिवारात 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत नाही। तर हे तुम्हाला माहितच असेल, तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला होय इथे जर नसेल घेत, जर समजून घ्या एका परिवारात फक्त 2च महिला आहेत आणि दोघीच लाभ घेत आहेत तर होय निवडायचा आहे। आणि जर एका परिवारात 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असेल तर इथे नाही निवडायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला खाली एक छोटासा टिक बॉक्स दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे लिहिलेलं उपरोक्त 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास मी सक्त कारवाईस पात्र राहील। तर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही। तुम्हाला खाली दिलेल्या छोट्याशा बॉक्सवर आहे ना क्लिक करून द्यायचा आहे आणि अटी स्वीकारल्यानंतर खाली सबमिट करा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट करा बटनवर क्लिक करसाल, कॉंग्रॅच्युलेशन, तुमची लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि काही या प्रकारे तुमच्या ज्या पेजवर तुमच्या याच्यावर एक नोटिफिकेशन येऊन जाईल। तर हे बघा, या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करू शकता। आता जर समजून घ्या याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ ई-केवायसी वर पहिलेच टाकलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। फक्त चॅनलवर क्लिक करा आणि तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मिळून जाईल, ज्यावरून तुम्ही ई-केवायसी
जे आहे चांगल्या पद्धतीनं करू शकता. जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कमेंटमध्ये तुम्हाला जर कोणती समस्या येत असेल, कोणता प्रॉब्लेम येत असेल ई केवायसी करताना तर ते सुद्धा मला सांगा. मी शक्यतो तुमची केवायसी करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.